नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत हळद कशी बनते। पहिल्यांदा शेतातनं हळद काढली जाते आणि ती हळदकुंड आपल्या कंदांपासून वेगळी केली जातात। नंतर त्याला घरी आणून चांगल्या प्रकारे स्वच्छ केले जाते। पाण्यामध्ये घालून पूर्ण माती आणि हळद वेगळी केली जाते। गेल्या वर्षी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर हळद केली होती। ती हळद धुतलेली हळद नंतर मोठ्या पातेल्यामध्ये गरम पाण्यामध्ये शिजवली जाते। हळद शिजवल्यामुळे तिचा जो पूर्ण पिवळा कलर असतो तो आणखीन गडद होतो आणि ती टिकण्यास सुद्धा मदत होते। अशी ही शिजवलेली हळद जास्त काळ टिकण्यासाठी मदत सुद्धा होते, नाहीतर काही दिवसांनी ती हळद काळी पडते। अशी काळी पडू नये म्हणून ही हळद योग्य प्रकारे शिजवली जाते। शिजवलेली हळद पुन्हा एकदा स्वच्छ करून ती छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापली जाते। एका पातेल्यामध्ये काढली जाते आणि नंतर त्याचे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापली जाते। कापलेली हळद नंतर उन्हामध्ये साधारण 3 ते 4 आठवडे त्याला सुकवली जाते। जर हळद व्यवस्थित सुकवली नाही तर त्याच्यामध्ये मॉइश्चर राहू शकते, म्हणून ही सुकवली जाते आणि नंतर त्याची पावडर बनते। धन्यवाद।